नमस्कार. ग्रामपंचायत दापोडे व जिल्हा परिषद शाळा दापोडे यांच्या वतीने 78वा स्वातंत्र्य मोठ्या उत्साहात व आनंदात संपन्न झाला. या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन दापोडे गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री विजय गोपीनाथ पाटील, उपसरपंच दत्ता दशरथ पाटील, ग्रामसेवक गणेश वाडविंदे, सदस्य मोहन सुखीर पाटील, सदस्य विकी चंद्रकांत पाटील, सदस्य संध्या गणेश पाटील, सदस्य सौ कविता संतोष पाटील यांनी केलं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दापोडे गावातील 75 वर्ष पूर्ण झालेल्या 38 नागरिकांना उपयोगी भेटवस्तू देण्यात आल्या. यामध्ये मफलर, हीटर बॅग, केटल आणि थर्मास बाटली देऊन त्यांचा सन्मान देखील करण्यात आला. तसेच याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने गावातील 14 दिव्यांग लाभार्थ्यांना 50% दिव्यांग निधीचा देखील वाटप केलं. तसेच विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यामध्ये अंगणवाडी ते 8वी पर्यंत विद्यार्थी तसेच 10वी 12वी व ग्रॅज्युएट झालेल्या इतर क्षेत्रामध्ये प्रावीण्य प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान केला. हा कार्यक्रम अतिशय नियोजित करण्याकरिता सन्मानित सरपंच तथा कार्यक्रम अध्यक्ष विजय पाटील साहेबांनी अतिशय सुंदररित्या याचं नियोजन केलं. संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक दुर्बन विठ्ठल पाटील व शिक्षक माळी सरांनी केलं. कार्यक्रमाचे समारोप भारद्वाज चौधरी साहेबांच्या मनोगताने झाले. तर चला पाहूया याच कार्यक्रमाची काही क्षणचित्रे. थांबला का?
या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी ग्रामपंचायत दापोडे आणि जिल्हा परिषद इथे आलेले आपले सर्व मान्यवर, माननीय सरपंच श्री विजय गोपीनाथ पाटील साहेब, तसेच माननीय सदस्य श्री दत्तात्रय पाटील साहेब, उपसरपंच सन्माननीय कविता पाटील, लेडी चंद्रकांत पाटील साहेब आणि आपल्या दापोडे गावाचे अध्यक्ष, सर्व सदस्य, महादेवी महिला मंडळाचे अध्यक्ष, गावातील सर्व मंडळाचे अध्यक्ष, आज आपल्या भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. मी सन्माननीय सरपंच साहेब श्री विजय गोपीनाथ पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करावं.
सुभाष पाटील साहेब या सर्वांचा होता. सर्वांनी सरस्वती मातेचा पूजन होता. आपल्या दापोडे शाळेच्या विद्यार्थ्यांनी यांनी विशेष प्रवास सादर करावा. त्यानंतर दापोडे गावातील उपस्थित त्यांचं मी स्वागत करतो आणि शाळेची कार्यक्रम करत आहे. माझी
गाया. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू, लक्ष्मीबाई नेताजी सुभाषचंद्र बोस इत्यादींचे मोलाचे योगदान आहे. आज आपण सर्व स्वातंत्र्य सैनिकांना सलाम करूया. आपल्या देशाचा अभिमान बाळगूया. मला माझा देश खूप प्रिय आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या राज्याची विनंत्या गांधीजींनी झाली. ती सकाळ प्रत्येक भारतीयासाठी खूपच वेगळी अशी होती. सुमारे 150हून अधिक वर्ष गांधीजी चादर ओढून भूपलेल्या शस्त्रात स्वातंत्र्याने मोकळा श्वास सोडला होता. केवळ दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडक केला नव्हता, तर तो प्रत्येक भारतीयाच्या हृदय खेळलेला होता. आज आपण येथे असंच मुखाने आजच्या सुवर्णमधील पायाचे भाग्य आपणास लाभत आहे. पण या स्वातंत्र्याची कथा फारच मोठी आहे. वीरांचे बलिदान, स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान, स्वातंत्र्य लढ्यात योगदान यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले आहे. मित्रांनो, केवळ सोशल मीडिया व्हॉट्सअपवर स्वातंत्र्य दिनाची शुभेच्छा देणे म्हणजे देशभर नव्हे. मित्रांनो, काही देश विघातक शक्ती, समाज विघातक व्यक्ती तरुणांना आमच्याशी स्थानिक करून जातीय धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. 1947, India got freedom from British rule. Since then, every year we celebrate Independence Day on 15 August. This year we celebrate 78th Independence Day of our country. This is the day to all of us to celebrate and honor our nation. We are celebrating 78th Independence Day. Independence Day is national festival in our India. There are many freedom fighters like Mahatma Gandhi, Subhash Chandra Bose, Pandit Jawaharlal Nehru, and many educators to anti-violence. On this day in 1947, India becomes free freedom with rule. On this day, Prime Minister hosting the national fest. Let's all sing you. First, I wish you a very happy Independence Day. अभिमान झाले. या त्रासातून मुक्त होण्यासाठी लोकांनी त्याच्या विरुद्ध लढा दिला. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू, नाना पाटील, तात्या टोपे, भगतसिंग असा अनेक प्रकारचे वीरांनी जीवांच्या कल्पना केली. अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. फूल तो बहुत है लेकिन मुझे गुलाब पसंद है. देश तो बहुत है लेकिन मुझे भारत देश पसंद है. ना धर्माच्या नावावर जगा, ना धर्माच्या नावावर बघा. माणूस की धर्म या देशाचा फक्त देशासाठी जगा. आपल्या भारताच्या 78वा स्वातंत्र्य दिन. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. भारत देशाला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही, तर अनेक शूद्रांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिवीरांना आपण सलाम करूया. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. या यात्रा उत्सवामध्ये महादेवी आईचा रस्त्याचं चांगल्या पद्धतीने तो रस्ता नादुरुस्त झालेला होता. त्या रस्त्याचं अवघ्या 5 दिवसामध्ये दुरुस्तीचं आणि संपूर्ण चांगल्या प्रतीचं कॉन्क्रीटचं काम या आपल्या नवनिर्वाचित सरकारचा सन्माननीय विजय पाटील साहेबांनी केलं. त्यानंतर आपला पूर्वपरा आपला असलेला गाव तलाव, त्या तलावाचं कुठेतरी खोलीकरण आणि लेवलिंग बाकी होती. नक्कीच विजय पाटील साहेबांनी त्यांच्या सहकार्याने घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या तलावातील गाव काढून नैसर्गिक सरे हे पूर्ववत केले आणि तलावामध्ये केमिकल मिश्रित पाणी येत होता तो पाणी पूर्णतः बंद केला. आणि सांगायला एक अभिमान वाटतो की
अनेक वर्षापासून जे आपल्या गावातील ट्रॅक्टरद्वारे असो मशीनद्वारे असो हे पाणी उपसा करत होते त्या सर्वांना आलापासून सर्वांनी विजय पाटील साहेबांनी पुढाकार घेऊन सर्वांच्या मशीन आणि त्याचे पाईप कापून पूर्ण पाणी चोरी थांबवलेली आहे. त्यानंतर आपल्या गावातील गावाबाहेर नाले सफाई यावर्षी चांगल्या पद्धतीने झाली. खरोखरच आपण पाहत होतो भर पावसामध्ये जुलै महिन्यामध्ये अनेक गुंजोली रोडकडील घरामध्ये पाणी जात होतं आणि तिथले ग्रामस्थ सन्माननीय विजय पाटील आणि त्यांच्या सहकार्याने येऊन भेटले की आम्हाला तिथे गटाराची व्यवस्था दिली करा. नक्की चांगल्या पद्धतीने गटर करून आणि संपूर्ण गावाबाहेरील नाले सफाई करून आपला गाव कुठेतरी पूर परिस्थिती निर्माण होणे याच्याकडे लक्ष दिलं. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेची इमारत कुठेतरी नादुरुस्त होत चालली होती. आपले माजी शिक्षक जगदीश मांढरे सरांनी आपल्या कमिटीसमोर प्रस्ताव मांडला. नक्कीच लगेच विजय पाटील यांनी दखल घेऊन त्या प्रस्तावाला मंजुरी देऊन त्या पूर्ण आपण एक सुसज्ज इमारत पाहतो तिचा स्ट्रक्चर ऑडिट केला. स्ट्रक्चर ऑडिट केल्यानंतर ज्या दुरुस्ती किंवा जे रिपेरिंगचं काम होतं नक्कीच विजय पाटील साहेब उपसरपंच दत्ता पाटील साहेब यांच्या सहकार्याने हा काम चांगल्या पद्धतीनं केलं आणि खरोखर त्याची प्रशंसा आपल्या जगदीश मांढरे सरांनी मागच्या त्यांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये केलं. त्यानंतर नुकतंच आपल्या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईनचं काम चालू आहे. गावामध्ये बरेच रस्ते तुटफूट झालेले आहे आणि नक्कीच विजय पाटील साहेबांचं संकल्पना आहे की गावामध्ये प्युअर ब्लॉक काढून सगळ्या ठिकाणी चांगल्या प्रतीचं कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे. या अनुषंगाने प्रेमनाथ गोपीनाथ पाटील ते स्मशानभूमीपर्यंत रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे ते नक्कीच लवकर पूर्ण होईल. त्यानंतर आपण जलजीवन मिशन अंतर्गत जी आपल्याला पाण्याची टाकी मंजूर झाली होती त्या टाकीचं वरती आणि खाली टाकी नव्हती परंतु सन्माननीय ग्रामपंचायत कमिटीने आणि विजय पाटील साहेबांनी पुढाकार घेऊन अंडरग्राऊंड टाकी देखील मंजूर केलेली आहे आणि जलजीवन मिशनचं या पावसाळ्यामध्ये थोडंसं टाकीचं काम आपण सुरळीत झालं होतं आणि कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या हलगर्जीपणामुळे विजय पाटील साहेबांनी पुढाकार घेऊन ज्या ते टाकीच्या जागेचं थोडासा वादग्रस्त अशी ती जागा होती त्यामध्ये ते जागा मालक बाजूचे जागा मालक असतील पद्माकर भगवान पाटील असतील किंवा सन्माननीय घनश्याम पाटील साहेब असतील त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी वेगवेगळी चर्चा करून त्या पाण्याच्या टाकीच्या जागेचा प्रश्न मार्गी लावलेला आहे. कारण तो त्या प्रश्नामुळे आपलं कुठेतरी जलजीवन मिशन ही योजना आहे की शासनाने गेली 50 वर्षापर्यंत सुरळीत लोकांना पाणी दिलं. याकरता ही योजना केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची योजना आहे आणि या योजनेचा पाठपुरावा नक्कीच विजय पाटील साहेब व त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलं आणि नक्कीच लवकरात लवकर या पाईपलाईनचं काम झाल्यानंतर आपल्या गावामध्ये मुख्य प्रवेशद्वार ते गंगर पाटील या घराच्या पर्यंत कॉन्क्रिटीकरण रस्त्याचा देखील प्रस्ताव सुरू आहे. मी सांगतो नक्कीच आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केलं आणि आपल्या गावातील जे परमार्थ आहेत ते देखील प्रत्येक कामामध्ये हिराणी भाग घेतात. नक्कीच आपण सर्वजणी एकत्र आलो आपल्या गावाचं नाव बाहेरील गावं घेत असतात. या अनुषंगाने आपण सर्वांनी आपल्या ग्रामपंचायत कमिटी असेल आपलं वीरपंच मंडळ असेल आपले महिला मंडळ असतील सर्वांनी एकत्रितपणे येऊन आपण गावाचा विकास करू आणि खरोखर मी सांगतो विजय पाटील साहेबांचं ध्यास आहे या गावाचं नक्कीच बाहेर गावं आपलं नाव मोठ्या आनंदाने किंवा मोठ्या अभिमाने घेतील असं आपल्या गावाचं काम यापुढे होईल अशी मी आशा करतो. त्याच्याकडून चांगल्या नदीचं हे असं सर्वांनी या मागणीसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यानंतर पुढील मागण्या घेत आहे केटल आणि थर्मस बाटली गुरुजींसाठी घराची त्यांच्या मुलांनी त्यांचा 75वा
केतन आणि श्रवण पाटील शाहू पाटील ग्रामपंचायतच्या वतीने सर्वांसाठी एक कम्फर्ट पुढील लाभार्थी विठ्ठल पाटील पाटपूर त्यांना सन्मानित केले जाते. या आपल्या माऊलीसाठी दोन कलावंतांचे आहेत. योगी भाडं त्यांचे झाडाचे भावनेने धनीबाई शरण स्पर्शाने आपली ही भूमी पावन झाली. पांढरे शरण वर्ष लावलेलं आहे ग्रामपंचायतच्या वतीने या स्वातंत्र्य परिवाराची हे सगळ्या भाऊ आणि ताईंचं येथून वातावरणामध्ये पंढरपूर त्यांनी गाजून काढलं. खरोखरच या माऊलींचं कौशल्याचे सर्व हे आपण पाहत असतो. धन्यवाद करतो आणि नक्कीच
योगिता म्हणजे नितेश राजेंद्र पाटील नितेश पुणे विद्यापीठातील शुभम सिंगर पाटील यांचा मुलगा आहे देवळसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे त्यानंतर पुढील आहे वेदिका शशिकांत पाटील वेदिका महादेवी महिला मंडळाकडून कामदेवी महिला मंडळाकडून हा देखील पुढील विद्यार्थी आहे आता तुमचे ही देखील अभिनंदन झालेले आहे त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायची आहे ही देखील विद्यार्थी अभिनंदन झालेले आहे त्यानंतर आपल्याला अध्यक्षांचं भाषण हा गुन्हे सोडवायचा असो आणि फक्त आकडे बोटावर आकडे म्हणून मोजू त्यानंतर एक कुस्तीपटू त्याची होत राहो ग्रामपंचायत कमिटी समस्त ग्रामस्थांची आपल्याकडून चांगल्या कारभाराची अपेक्षा आहे त्या चांगल्या कारभारामध्ये गावातील तरुण गावातील वयस्कर गावातील महिला भगिनी या सगळ्यांच्या संदर्भात असलेल्या सगळ्या विषयांवर आपण चांगलं काम कराल ही आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आई महादेवीकडे प्रार्थना करतो आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या सांगण्यात आला असे ग्रामपंचायत कमिटीच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र.